सातपूर प्रभाग समितीच्या सभापतीपदी भाजपचे समाधान देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। समाधान देवरे हे पहिल्यांदाच नगरसेवक झाले असून पक्षाने त्यांना सभापती पद देऊन त्यांच्या समाजकार्याचा गौरव केला। सातपूरला एकूण 20 नगरसेवक असून त्यापैकी 14 नगरसेवक भाजपचे तर 6 नगरसेवक शिवसेनेचे। राज्यातील महायुतीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यात आला होता, त्यामुळे सभापती पदासाठी भाजपकडून समाधान देवरे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता। अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान इतर कोणताही उमेदवार पुढे न आल्याने समाधान देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यंदा भाजपकडून पहिल्यांदाच नवख्यात नगरसेवकांना संधी देण्यात आल्याचं दिसून आलंय। 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने अनेक विकास कामे रखडली होती। आता नव्या सभापतींच्या निवडीमुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली जात आहे। दरम्यान निवडीनंतर जमलेल्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात सातपूर गावात जल्लोष साजरा करत नव्या सभापतींचे स्वागत केलं। यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। निवड झाली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देते आणि सातपूर प्रभागाचा आणि सगळे 4ही प्रभागांचा त्यांनी विकास करावा, विकास कामे करावी हेच त्यांना सांगते। धन्यवाद। आपण काय आज या ठिकाणी आमचे मोठे बंधू समाधानभाऊ देवरे यांची सातपूर प्रभाग सभापतीसाठी आज बिनविरोध निवड झाली आहे। त्यासाठी आमच्या 4 प्रभाग क्रमांक 11च्या 4ही नगरसेवकांच्या वतीने आणि संपूर्ण सातपूरकरांच्या वतीने मी त्यांना खूप शुभेच्छा देते। भाऊच्या सोबतीने आम्ही सर्व सातपूरचे नगरसेवक पूर्ण सातपूरचा कायापालट करण्याचा नक्की प्रयत्न करू। जय श्री। आज सभापतीपदी समाधान भाऊ देवरे यांची निवड झाली आहे, काय शुभेच्छा द्या? आज सातपूर प्रभाग सभापती निवड झाली। त्यामागे आम्ही सर्व सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सर्व त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि सातपूरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्ही तर सांगतो। जय श्री। आज समाधान भाऊ देवरे यांची प्रभाग क्रमांक 10 आणि आपला सातपूर प्रभाग याच्यातून सभापतीपदी निवड झाली त्यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि त्यांना कसली पण म्हणजे गरज वाटली की जसं नगरसेवकांना सभापतीची गरज असते किंवा आम्हाला सभापतीची गरज असते तसं आम्ही त्यांना सपोर्ट करू, तसं ते पण आम्हाला सपोर्ट करतील आणि त्यांना मी माझ्या जे काही सहकारी माझ्या बहिणी बंधू सर्वच आमच्या भारतीय जनता पार्टीचे सातपूर विभागातील सर्वच माझं नगरसेविका व नगरसेवकांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की त्यांनी जेव्हाही माझं नाव पक्षाच्या वरिष्ठांकडून डिक्लेअर केलं सगळ्यांनी मला एक मताने माझ्या नावाला शिक्कामोर्तब केलं, म्हणून माझी आज या ठिकाणी बिनविरोध निवड झाली। गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजकारण राजवट असल्यामुळं थोडंसं कामांना नागरिकांची दिरंगाई झालेली आहे, परंतु मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साक्षीने व सर्व अधिकाऱ्यांच्या साक्षीने मी एवढंच सांगतो की या सातपूरचा विकास आम्ही सर्व नगरसेविका व नगरसेवक घेऊन आणि आत्ताच नवीन जो काही निधी उपलब्ध झालेला आहे हा सगळ्यांचा निधी वापरून या सातपूरचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सातपूरमध्ये ज्या वेळेस आपले पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी की कोणाचा प्रभाग सुंदर दिसत असं जे काही त्यांनी आपल्यामध्ये आपण म्हणतो की एक स्पर्धा लावलेली आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या सर्व सातपूर विभागातील सर्वच प्रभागाचा नंबर येईल आणि इथूनच आम्ही स्वच्छता अभियान सुरू करणार आहोत एवढं सांगतो। व पुण्याच्या मी सर्व पदाधिकाऱ्यांचे माझ्या सहकाऱ्यांचे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आमचे शहराध्यक्ष सुनील केदार साहेब, आमचे गटनेते ॲडव्होकेट श्याम बोडके साहेब, तसेच त्या पश्चिमच्या आमदार माननीय सोनाताई भिरे, तसेच आपले गिरीश भाऊ महाजन मंत्री महोदय व भारतीय जनता पार्टीचे सर्वच मोठे नेत्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। त्यांचा कायमस्वरूपी ऋणी राहील व चांगलं काम भाजपच्या माध्यमातून नाशिक महापालिकेच्या सातपूर प्रभाग सभापतीपदी सातपूर विभागाच्या सभापतीपदी माननीय समाधान भाऊ देवरे यांची भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांच्या सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून निवड झालेली आहे। तरी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल व भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो। त्यांच्या हातून या सातपूर नगरीची सेवा हो, तसेच या सातपूर नगरीची ओळख असलेली ॲज अ सातपूरकर म्हणून माझी जी अपेक्षा आहे किंवा पक्षाची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं नंदिनी नदीचं पुनर्वसन हो या शिवमस्त कुंभमेळ्यात ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यासाठी सर्वांनी प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेवकांनी त्यांना या गोष्टी करता
वेळ द्यावा. त्यांनी 10चा कार्यक्रम वेगळा काम बोलकरताई नागरिकांनी सांभाळावं. त्यांना प्रभाग क्रमांक 10च्या व्यतिरिक्त सातपूर भागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर त्यांना पूर्ण सातपूर भागाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला ही संधी मिळाली. तुमच्या हातून ही जनसेवा राष्ट्रसेवा ही कायम घडो. जसं तुम्ही मागच्या वेळेस काम केलं तसंच या भागात काम हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी घरोघर पोहोचो ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.